आता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. आनंद शिंदे यांचं गाणं थांबू. मला पुढे एका सभेला जायचं आहे, मुख्यमंत्र्यांसोबत सभा आहे न्यू मुंबईला. 5च्या अगोदर मला पोचायचं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे हा काकींचा स्मृती दिन आहे. जया काकी भालेराव यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध यासाठी राहिले. काकासाहेब खांबाळकर हे माझ्या सोबत अनेक वर्षापासून आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी धडपडणारा नेता, मनाने अत्यंत स्वच्छ असणारा अशा पद्धतीचा नेता आणि माझ्यासारख्या सोबत काका अनेक दिवस राहिले. आणि एका वेळेला काका माझ्यासोबत राहिले नाहीत, पण काकी माझ्यासोबत राहिले. काकी यांच्याबरोबर माझे अत्यंत जवळचे संबंध होते. आणि आपण फोटो पाहिलेले आहेत की काका आणि काकी म्हणजे ज्या वेळेला सोबत जायचे काका आणि काकी, त्यावेळेला समोर उभी असायची झाकी. काका आणि काकींचे अत्यंत जवळचे संबंध होते. संसार हा चालवत असताना आपल्या पक्षाचा संसार, सामाजिक संसार, राजकीय जबाबदारी. काका तसे शेतकरी पण आहे. त्यांच्या गावाला सिन्नर तालुक्यामध्ये काय गावाचं नाव, खंबाळे. त्या खंबाळ्यावरून काकांचं नाव खंबाळकर, त्यांचे भालेराव आहे. पण काकासाहेब खांबाळकर हे नाव अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि काकींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज ही निवडणुकीची रमधुमाळी असतानाही काकाने हॉल बुक केला होता. आणि आनंद शिंदे हे सुद्धा इथं आलेले आहेत. आनंद शिंदेचा ड्रेसचा कलर आज निळा आहे. नाही, निळा म्हणजे तो रिपब्लिकन पक्षाचा रंग आहे. त्यामुळे ठीक आहे. तर तुझं गाणं मला ऐकायचं होतं, पण मला पुढे जायचं आहे. अनेकांना पुरस्कारही मिळणार आहे. कांताबाई आहिरे आहेत, तिलाताई पवार आहे, चंद्रकला गायकवाड आपल्या शायरी गाणाऱ्या त्या कलाकार आहेत. सुषमा देवी आलेल्या आहेत, त्या सुद्धा कलाकार आहेत. ॲडव्होकेट आशाताई लांडगे या सुद्धा आमच्या आरपीआयच्या नेते आहेत. आणि त्यांना राष्ट्रीय श्रीरत्न पुरस्कार जो आहे सौभाग्यवती जया काकी भालेराव खंबाळकर स्मृती राष्ट्रीय श्रीरत्न पुरस्कार हा देण्यात येणार आहे. त्यामुळं इथं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. आमचे अविनाश म्हातेकर आलेले आहेत, राहुल भंडारी इथं आलेले आहेत, अनेक मान्यवर इथं आलेले आहेत. ते सर्वजण या ठिकाणी थांबणार आहेत. आणि आपणाला इथं विष्णू शिंदे इथं आलेले आहेत. असे ठीक आहे. हां, आता ठीक आहे. तर मी नाही, मुख्यमंत्रीचा 6 वाजता येणार मला आता चिठी आणलेली आहे. ठीक आहे. मी आनंदचं गाणं ऐकून मला नंतर पुढे जायचं आहे. त्यामुळं ज्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि काकींचं या ठिकाणी स्मरण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.